गेले काही दिवस तुम्ही जरा त्रासल्यासारख्या दिसताय। मॅडम फक्त एक छिद्र सापडण्याचा उशीर, या कानिफनातनं त्याला सुरुंग लावून भगदाड पाडलंच म्हणून समजा। याला म्हणतात कंप्लीट बत्ती कुल। ज्या वेळेला मी लवकर घरी जायला निघतो ना त्या वेळेला मांजर आडवी आल्यासारखी कामं आडवी येतात। त्या प्रकरणात नवरा गमावलाय तिनं आणि डिवचलेली नागिण कधीही जास्त भयानक असते। आता असा बचकन काढा सांगतो वनिता कल्याणला राहते, तसं तिचा फोन आला होता मला। कल्याणला कुठं ते मला नाही माहिती। माहित नाही? अरे इंडिया, तुला मगाशी कुठला डोळा पाहिजे होता? डावा। इकडनं साईडनं काढू बचकन शेट खरं सांगतो, विश्वास ठेव माझ्यावर। अहो ती फक्त फोनवरच बोलते हो माझ्याशी। तुझ्या काय प्रेमात पडली का फोनवर बोलायला? अहो कसलं काय परशु शेट, ब्लॅकमेल करते ते मला। 5 लाख रुपये दे नाहीतर वाकणीसला सांगते म्हणाली। आईला गब्बर सिंगच्या ऐवजी वाकणीसचं नाव सांगून घाबरवतात का काय आजकाल? अहो शेट, एक वेळ तो रेडर बसून आलेला जमदेव परवडला हो। तो असं त्याचं समोर येणारा वाकणीस नको। राग्या म्हणजे तू माझ्यापेक्षा वाकणीसला जास्त घाबरतो का रे? बाद झालं ते वाकणीस पुराण। शेट, ही बाई सगळ्यांना हुलकावणी देऊन कुठं गायब झाली आहे त्याचा विचार करायला पाहिजे। परशु शेट, तिथे या अज्ञातवाचा मग तुमच्याच घरातला कोणाचं तरी हात आहे। हे राग्या, स्वतःची चांबडी वाचवायला दुसऱ्या कोणाचं तरी नाव घ्यायचं नाही हा? नाही हो परशु शेट, विश्वास ठेवा माझ्यावर। अहो मी सुद्धा तिला असंच उडवून लावलं होतं, तेव्हाच ती म्हणाली होती की किल्लेदार घराण्यातलं कुठलं तरी हुकमाचं पान तिच्या हाती लागलंय म्हणून। हुकमाचं पान? ते तर मी आहे। दुसरं कुठलं आलो? वामन्या? का नरसिंह दादा स्वतः? माझ्या शब्दाला जर का इतकं महत्व असेल तर मी तो तुझ्यासाठी का टाकू? नरसिंह भाऊजी हे काही एकमेव राजकारणी नाहीयेत आणि त्यांचा पक्ष हाही काही अंतिम पक्ष नाही। अहिल्या वामन किल्लेदार, वाह, रागाच्या भरात का होईना पण आज पहिल्यांदाच काहीतरी तुझ्या फायद्याचं बोललीस। खरंच नरसिंह किल्लेदार हे काही एकच राजकारणी नाहीये राजकारणात, असे अनेक पक्ष आहेत आणि अनेक नेते। जर मी बोलले तसं झालं तर सगळ्या किल्लेदारांच्या कानाखाली आवाज काढल्यासारखंच होईल। पण हे सगळं जुळवून आणायचं कसं? काहीतरी केलंच पाहिजे, कोणालाही न कळता। तुम्ही सगळेजण काय हसताय? जाऊ दे जानकी, तू नको लक्ष देऊस। तुम्ही पण हसताच आहात की? हो का? काय झालं रे दात काढायला? मी कुठं काय केलंय? सगळे असतात म्हणून मी पण असतोय। जानकी, मला जरा तू पेपर दे, नाही तर एक काम कर,
तूच वाचून दाखव ना मला. वाच. ब्रेव RTI हे इंग्रजी आहे. हो का? बर. गणेश, तो मराठी पेपर दे तिथला. तू कशाला हसतोय? तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू वाच. आता मराठी पेपर आहे ना, फाड फाड वाच बघू. वाच. धान्यापासून दारूचे सरकारी दुकान बंद. सरकार हार्वे बस बस. अरे ते कशाला खेचताय तिची अजून? आता आलं लक्षात. माझ्या अडाणीपणावर हसताय होय तुम्ही. अडाणी माणसाला इतका राग येतो त्याला हसल्याचा, तर अडाणी माणसाने अडाणी राहू नये ना. मुद्दामून राहिले होय अडाणी. आई बाबांकडे पैसे नव्हते. गण्याला शाळेत जायला मिळावं म्हणून माझी शाळा बंद केली. मी म्हणालो होतो ना, नका तिला विनाकारण त्रास देऊ. विनाकारण नाही, हे जाणून बुजून केलंय मी. मला माहिती आहे परिस्थितीमुळे तिला शिकता आलं नाही, पण आता परिस्थिती बदलली आहे ना. म्हणजे जानकी उद्यापासून कॉलेजला जाणार. काय? 10वी पर्यंतचं शिक्षण तर तिचं झालंच आहे. आता पुढचं शिकेल. वाव, फॅन्टॅस्टिक. मग तर काय, जानकीला कुठलाही पेपर दिला ना तरी ते एकदम फाड फाड वाजेल, हो की नाही? दादा, इतकी दिवस ही गोष्ट माझ्या मनात होती, ती आता अशी प्रत्यक्षात येते. जानकी, आता तयारीला लाग. हा, अशी संधी पुन्हा पुन्हा सगळ्यांना मिळत नाही. आई शपथ, कसला राडा घालली कॉलेजात. हिला सांगा तिथे कोण गण्या नसतो, नाहीतर याला त्याला उगीच ज्ञान शिकवत बसेल ती. काहीतरी उगीच खोड्यासारखं बोलू नका. मी नाही जाणार तिकडे. मला अजिबात चालणार नाही माझ्या बायकोला कोणी अडाणी म्हटलेलं आणि तिच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन तिला फसवलेलं. पण मला नाही जमायचं. जमवावं लागेल. ती कॉलेजला जाईलच, पण तुम्हाला आता बँडेज काढायला जायचं, ते लक्षात आहे ना? अरे हो, आज या मुकुटातून माझी सुटका होणार आहे विसरूनच गेलो होतो. हॅलो. नमस्कार मॅडम, मी कानिफनाथ कर्वे. कुठल्या तरी कॉल सेंटर मधून बोलतोय असंच ना? हे बघा, मला इंटरेस्ट नाहीये. नाही मॅडम, मी कॉल सेंटर मधून नाही बोलत आहे. मी एक पत्रकार आहे. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता मला. तुमच्यासारख्या सोशल ऍक्टिव्हिटीज करणाऱ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला मला खूप आवडेल. ओके, पण खरं तर मी सहसा इंटरव्ह्यू देत नाही, कारण मी काम करण्याला जास्त महत्त्व देते, त्याच्या प्रसिद्धीला नाही. म्हणून तर आम्हाला तुमचं महत्त्व वाटतं ना. अशा प्रसिद्धी परांगमुख व्यक्तिमत्वाला समाजासमोर आणून सामाजिक बांधिलकी जपतो आम्ही. समाजाचं देणं फेडतो. शिवाय बस बस बस, मला जास्त स्तुती आवडत नाही. मग कधी येऊ इंटरव्ह्यू घ्यायला? तुम्ही कोणत्या मॅगझिनसाठी लिहिता? कुठल्याही. म्हणजे मॅडम, अहो मी फ्रीलान्सर आहे. प्लीज प्लीज मॅडम, माझ्या करिअरच्या दृष्टीने तुमचा हा इंटरव्ह्यू खूप महत्वाचा आहे. मॅडम प्लीज नाही म्हणू नका. तुम्हाला तिथून दिसत नसेल, पण मी इथे हात जोडून उभा आहे मॅडम. हो का? मग फोन कोणी पकडलाय? मॅडम, अहो असं म्हणायची पद्धत असते. ठीक आहे, मी माझ्या सेक्रेटरीशी बोलते आणि तुम्हाला एक अर्ध्या तासात कळवते. ओके? थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.
चला चला, मी ही सगळी तयारी केली आहे. ते आलेल्या त्यांनी दिलेली चिठ्ठी घेतलीत का तुम्ही? आणि ती डॉक्टरने आधी पण दिली आहे. ते सगळं घ्यायचंय बाई. हा चला ना, आवरा. असे काय पाहताय? बघतोय. काल रात्रीची ती तूच होतीस का? म्हणजे तुझी सगळी कामं आटपलीत का? तरच मी तुला सांगतो, नाही तर अर्ध लक्ष तुझं कामात असतं. झालंय काय? मी जे काही बोलीन त्यावर अजिबात हसायचं नाही. काहीतरी काय? मी कधी तुम्हाला हसते का? काल रात्री मला एक स्वप्न पडलं होतं. हो बाई, तरी मी म्हणत होते तुम्ही उगीच ताण नका घेऊत म्हणून. डॉक्टरने सांगितले ना डोक्यावर काही ताण घ्यायचा नाही. अगं वेडाबाई, स्वप्न पडणं माझ्या हातात आहे का? नाही. आणि हे स्वप्न छान होतं, त्याने डोक्यावर ताण येत नाही. चांगलं होतं का? मग ठीक आहे. काय पडलं? तू आधी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवू. कर कर. बोलायचं नाही, अशीच राह. स्वप्नामध्ये मी शेतकरी होतो. आता यात हसायला काय झालं? तुम्ही आणि शेतकरी का? शेती करणं हा आपला परंपरागत व्यवसाय आहे. तर ऐकायचं का तुला? मी आपलं ते आखूड धोतर घातलं होतं, डोक्याला पटका बांधला होता, उघड्या अंगानं नांगर ओढत होतो. खरं. आणि लांब बांधावरून तुला येताना पाहिलं, मस्त नऊवारी नेसून ठसक्यात, आणि तू लांबूनच ओरडलीस, ओ धनी, भाकर तुकडा खाऊन घ्या की. खरंच? खरं. मग मी एका बुक्कीत असा कांदा फोडला. लय भन्नाटे. आणि तुला म्हटलं, पहिला घास तुझ्या हातनच खाईन. काहीतरी काय? कोणी पाहिलं असतं म्हणजे? आता बघेल कसं? स्वप्न आहे ना. की सांगता येत नाही. ते वाकणीस काका स्वप्नात सुद्धा तुमच्या आजूबाजूला घोटाळत असतील. वाकणीस सुट्टीवर गेले होते स्वप्नात, मग तर झालं. हा, मग ठीक आहे. मग तू असं मला सांगितलंस, डोळे मिटा, आणि मला घास भरवलास. मग ओरडत सुटलो मी. का? कारण पहिल्याच घासामध्ये तिखटाचा गोळा भरवला होतास तू. काहीतरी काय? मी असं कसं करीन? देवा शपथ, मी नाही अशी वागणार. पांडुरंग शपथ. खोट्या शब्द घेऊ नकोस. खरं तेच सांगतोय. तो तिखटपणा अजून गेला नाही तोंडाचा. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? ज्यानं तोंड तिखट केलं त्यानंच तोंड गोड करायचं. मग काय करू मी? मन माझे घर झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे, शब्द त्याचे गृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासांचे, त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू.
हा डॉक्टर आम्ही येतोच आहोत. हा निघतोय. हा चालायचं. डॉक्टरांचा फोन होता. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेणं सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. डॉक्टरांचा फोन. निघायचं. हे माझ्याकडनं माझ्या लाडक्या बायकोला एकुलत्या एक बायकोला चिकन्या बायकोला गिफ्ट. अजून नको. तुम्ही नक्की काय आहात? मला असं वाटतं की मला तुमच्यामुळे वेड लागलंय. की माझ्यातच काही उणीव आहेत. कधी कधी ना तुम्ही एखाद्या लहान मुलासारखे वागता आणि कधी कधी एखाद्या हुकुमशहासारखे. पण तुम्हाला खरं सांगू का, तुमच्यातलं ते लहान बाळ आहे ना, तेच मला जास्त आवडतं. तुमचं ते रूप तसंच राहू द्या. आत्याबाई म्हणतात ते खरं आहे. अगदी सोन्यासारखा संसार आहे आपला. आपण तिघं मिळून ना तो यशस्वी करूया. तुम्ही खरंच बदलला असाल ना, तर मग मीही तयार आहे. फक्त माझ्या मागे तुम्ही असेच उभे राहा. टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीचा आहेस रे तू. इथे एक तरुण मुलगी तुला विचारते मला कुठेतरी फिरायला घेऊन जा, आणि तू तू ते नोकरीसाठी मला वेळ देत नाहीयेस. शी, तू तू बोलू नकोस रे माझ्याशी. मला फोन पण करू नकोस. बाय. नरसिंह काय जानकीला कॉलेजमध्ये घालणार आहे? हा, हो ना. काय सॉलिड आहे ना. नरसिंहाच्या डोक्यात हे खूळ कोणी भरवलं? खूळ म्हणजे? जे काय चाललंय ते बरोबर नाही आहे. नरसिंहानी मला एकदा विचारायला हवं होतं. आत्याजी, अगं त्यात काय विचारायचं? उलट सगळ्यात जास्त आनंद तुला व्हायला पाहिजे. कॉलेजला गेल्यावर बघ जानकीत कसे बदल होतात ते.
तू आता फोनवर कोणाशी बोलत होतीस? मी मी हे ग ते फ्रेंडशी बोलत होते फोनवर. तेच बदल मला व्हायला नको आहेत. नरसिंहाशी बोललं पाहिजे. तुम्ही दोघी जणी इथे काय करताय? दादा आलाय. अरे नरसिंह किल्लेदारांना त्यांच्या जुन्या रूपात पाहायचं नाही का तुम्हाला? यावं नरसिंह किल्लेदार यावं. या बघा तरी तुमच्या या किल्लेदारांच्या साम्राज्यात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुला असं बघून मी 4-5 वर्षांनी तरुण झाली. आता मी सुद्धा जाईन चालत सिद्धिविनायकाला जानकीच्या बरोबर. तुम्ही दोघीच कशाला? मी पण येतो तुमच्या बरोबर. कम ऑन लेट्स गो. अरे हो 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 दादा हो. जरा स्वतःच्या उत्साहाला आवर घाला. आणि खरं तर हा उत्साह ना जानकी जेव्हा आता कॉलेजात जाईल ना त्याच्यासाठी राखून ठेवा. इथं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? ताई, भाऊजी लय छान दिसतायत ना, एकदम झक्कास चकाचक. काय रे, काय त्रास देतोस तिला? तिलाच विचारा की. काय रे जानकी, काय म्हणतो तो? तो म्हणतोय भाऊजी लई छान दिसतायत, चकाचक. काय रे चकाचक? हा काय दादा चकाचक? बस बस. नरसिंह, मला तुझ्याशी काही बोलायचंय.